दुष्काळी गाव आहे आमचं. इतका दुष्काळ चमत्कारिक की फक्त 40-45 मिनिटं पाणी जर आलं तर असं वाटायचं खूप पाणी आलं. 20-25 मिनिटं पाणी यायचं. कधी 4ला पहाटे येईल, कधी 3ला येईल, कधी 6-7 वाजता येईल. त्यावेळेप्रमाणे सगळ्यांनी उठायचं. तेव्हा कोणी मोटर लावून जास्त पाणी खेचू नये म्हणून लाईट घालवायची. मग तेव्हा काय करायचं, आई बाबांनी पाणी येईल तेव्हा उठायचं. हवा यायची, म्हणजे आधी हवा यायची पाण्याची, त्या आवाजाने उठायचं आणि पाणी भरण्यासाठी जमिनीच्या खाली 7 फूट 6 फूट खड्डे केलेले असायचे. म्हणजे त्या पाईप लाईनच्या लेवलला गेल्याशिवाय पाणीच भरता येणार. त्या खड्ड्यात एका माणसाने बसायचं, त्यांनी मगाने पाणी बादलीत ओतायचं आणि दुसऱ्या माणसाने त्याचा हौद भरायचा, पिण्याचं पाणी भरायचं. अशा अवस्थेत आम्ही, अवस्था नाही म्हणता येणार पण ही असं साधारण होतं. पण हे किती वर्ष का हे काय बरेच लहान माझ्या आईच्या लग्नापासून तर साधारण ती पुण्यात येईपर्यंत साधारण तसंच होतं. पाऊण तास पाणी यायचं होतं तसं. कधी 25 मिनिटं पण यायचं उन्हाळ्यात, कधी मध्ये तर दिवसाआड पण यायचं. असं होतं. हे माझं एकट्याचं नाहीये, आमच्या परिसरात खूप गावांमध्ये अशी हवा. आणि तालुका प्लेस, दिवे सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास नव्हते. इलेक्ट्रिसिटीचं फेल्युअरच होतं तिथे, साधारण लोड शेडिंग. आता ते महाराष्ट्रात नाहीये. खूप चांगले दिवस लोकांना आले. मला तर नेहमी असं मी म्हणतो की रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षण ह्या 4 गोष्टी दिल्या तर मी परत श्रीगोंद्याला जाऊन राहील. आता त्यातले रस्ते, वीज आणि पाणी आले, शिक्षणाची अजून थोडी डामडोल अवस्था आहे. तसं पाणी भरताना माझ्या आई बाबांना पाहिलंय. पण मी सलील तुला सांगतो, मी ह्या सगळ्या लोकांना अशा वातावरणात राहून सुद्धा सगळे सणवार करताना बघितले. सुदैवाने घरात वातावरण म्हण, अभ्यास म्हण, प्रत्येक वेळी पहिला नंबर यायचं. तर प्रत्येक वेळेला खवा आणून त्याचे पेढे तयार करताना बघितले. आजोबा ते पेढे घेऊन त्यांच्या घरोघर जाताना बघितले. म्हणजे कधी त्या परिस्थितीबद्दल कुडताना, त्याच्याबद्दल तक्रार करताना वाईट होती, बदलण्याचा प्रयत्न पण त्यांनी पुरेपूर केला. असं नव्हतं की त्यांना ते खूप आवडत होतं, परंतु त्याची तक्रार नाही केली. आता मी बारक्या गोष्टीवर सरकतात रे. मला तर असं वाटतं कधी कधी मी मला वाटतं लपवलेल्या काचामध्ये लिहिलं पण होतं की लोकांना अडचण आणि संकट याच्यातला फरकच समजत.